झालेली अवस्था चिंतातूर अवस्था आहे। राजा रावणाला झोप येईना, जेवण त्या ठिकाणी असणारा जायना, उठा बशा करू लागला, इकडे तिकडे पाहू लागला। एवढ्यामध्ये काय नेमीकडे लक्ष गेलं आणि काय नेमीकडे लक्ष गेल्याबरोबर राजा रावणानं काय नेमीचे पाय धरले। काय बोलतो पुढे, चारी मुखे सरती लावा काय नेमीच्या स्वरूपाचं वर्णन चारी मुखे समसमान त्या ठिकाणी असणारे, चोळी करून असणाऱ्या, जिभा पूर्णपणे असणाऱ्या त्या मुखाच्या बाहेर त्या ठिकाणी निघू लागलेले आहेत, मासाच्या गोळ्यासारख्या दिसू लागलेले आहेत आणि डोळ्यावाटे जणू काय त्या ठिकाणी असणारा विस्तू यावं असे असणारे डोळं आणि एवढा काळा त्या ठिकाणी असणारा कोळशाला सुद्धा लाजवेल एवढा काळा काय नेहमी पाहिला काय होते। जीवामुखी समसमी हाती दीर्घचारी आता हे सगळे कठीण उभे दिसत सुळ उभे दिसे सुळ जसे सुळासारखे त्याच्या डोक्यावरचे केस त्या ठिकाणी दिसू लागलेले। असा व्यासूर असा असणारा काय नेहमी राजा रावणाला पाहिलेला काय करतो, हाती तिकड दाडाचारी मुख समान पर्वत धरी ठाकराईशी काळा शरी मुखेचारी समसम। त्या ठिकाणी पर्वताच्या दरी असावी, दोन्हीकडून दोन पर्वतांमध्ये दरी असावी, तसे त्याचा खालचा ओठ आणि वरचा ओठ होता आणि त्याच्यामध्ये जसं त्या ठिकाणी ती जीभ होती आणि चोहीकडून जशी झाडं असावेत त्या असणाऱ्या दरीवर तशा पद्धतीचे त्याचे दात होते। असा असणारा काय नेहमी राजा रावणानं पाहिलेला देखता भीती सुद्धा पाहिल्याबरोबर तेव्हा त्या ठिकाणी घाम फुटत होता। असा काय नेहमीचं स्वरूप एवढा असणारा काळा राजा रावणानं पाहिलेला आहे। अति भयानक शरीर त्या पारती तस शिर तो जाऊन पर्वत विनंती राजा रावणानं काय नेहमीला केली, हे बाबा काय नेहमी तू तात्काळ या ठिकाणी जाणे, पर्वताच्या ठिकाणी थांब, तुला मी कार्य सांगतो एवढं कार्य कर। काय करतोय, लवनादी सकळ समुद्र कुशदीप समग्र लंबनी अशिर समुद्र पर्वेंद्र टाकावा। पर्वताच्या त्या ठिकाणी असणारा पलीकडे जाऊन थांब, त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी सरोवर निर्माण कर, या सागराला ओलांडून पुढे जा आणि त्या ठिकाणी साधूचा वेश धारण कर आणि काय कर पुढे, तुझ नभ वेगे गमन म्हणून आलो तुझं शरण ते गेला कपिनंदन। अरे तुला मनोवेगाने जाण्याची असणारी तुझी ताकद आहे म्हणून तुला मी शरण आलोय। त्या ठिकाणी हनुमंत आलेला आहे, तू त्या ठिकाणी जा आणि काय कर, मी एका विनंती लक्ष्मण भेदालीशी शक्ती हे काय नाही गवती स्वामित्रांनी विनंती बाबा, तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत आहे, विनंती करतोय तुला। लक्ष्मणाला त्या ठिकाणी असणारी शक्ती लागलेली आहे आणि त्याला उठवण्यासाठी हनुमंत औषधी आणण्यासाठी चाललेला आहे। राजा रावणा विनंती करतोय, या लागी वायू नंदन करून याचा वेग उड्डाण दिव्य औषधी आणून वाऱ्याच्या वेगाने हनुमंतानं उड्डाण केलेलं येऊ लागलेला आहे, दिव्य औषधी हुडकण्यासाठी येऊ लागलेला आहे, तू त्या ठिकाणी जा। उदय येताना गवती आणून औषधी समजती वाचवायची ती प्रज्ञा मारवती करून गेला। सूर्य उदयाला येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी असणारा औषधी आणतो असं म्हणून हनुमंत गेलेला आहे। शपथ हनुमंताने घेतलेली आहे, तेवढं कार्य तुला नासायचं आहे, त्या हनुमंताला त्या ठिकाणी अडवायचं। औषधी आणून औषधी उठील लक्ष्मी मग त्याची झुंजला कोण हनुमंत जर गेला तात्काळ औषधी घेऊन येईल आणि त्याने जर औषधी आणल्या तर लक्ष्मण उठन, लक्ष्मण उठला तर त्यांच्या बरोबर युद्ध कोण करणार आहे। आती बळी हवायू नंदन खडी काळाना जाण बलिष्ठ सकळा वंदन घन त्या शिकवण झुंज। अरे आती बळी असं असणारा हनुमंत आहे आणि आतुर बळी आहे, त्याच्या
वानराचे वीर त्याच्यासारखे आहेत, राम आणि लक्ष्मण आहेत, त्यांच्या बरोबर कोणी युद्ध करणार आहे? हा? कप्त करुणीय ब्रह्मशक्ती वाह. या केळाई उर्मिला पती तव कार्य साधावे हातवाती उदय अरे मी कपट केलेला आहे, कपटानं त्या ठिकाणी लक्ष्मणावर ब्रह्मशक्तीचा वार केलेला आहे आणि ते कार्य सिद्धीला देण्यासाठी तू मला सहकार्य कर. हा? चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचल मनती नवविधान दुर्गागिरी पर्वतावर चंद्रामृत नावानं औषधी आहे आणि त्या जर औषधी आणल्या आणि सूर्योदयाच्या अगोदर त्याचा जर प्रयोग केला तर लक्ष्मण उठल, पण सूर्याचं किरण पडल्याबरोबर औषधी निष्फळ होतील. तुला एवढं करायचं आहे ते हनुमंताला अडवायचं. संजीवनी त्याशी म्हणत औषधी ऐशी अनंत पर्वती समस्या वर्तते. अशा औषधी त्या असणाऱ्या पर्वतावर त्या ठिकाणी आहेत आणि ती औषधी आणण्यासाठी हनुमंत आलेला काय नेमे राजा रावण बोलतोय. ते गेला कपिनंदन बहुमाया करून आपण त्याशी करावे विघ्न सूर्योदय. त्या ठिकाणी हनुमंत गेलेला आहे. माया कर, जे करायचं ते कर, जीवाचं रान कर, पण हनुमंताला अडव. हा? ही मायाच्या लक्षण जातात हल्लीवर कंबर सर्वांगी बसला हे उधळ. मायेचं लक्षण तुला सांगतो. काय नेमीला राजा रावण बोलू लागलेला आहे. जटावाडा वल्कल अंबर त्या ठिकाणी असणारा धारण कर, साधूचा वेश धारण कर आणि रामाच्या नामाचं स्मरण कर, ही विनंती आहे तुला. आपले साधारण पूर्ण करावा श्रमा निर्माण गोवाया कपिनंदन माया पण. हनुमंताला जर अडवायचा असेल तर वेश साधूचा धारण करावं लागेल आणि त्या ठिकाणी राम 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 या शब्दाचा उच्चार करावा लागेल. त्याच वेळी हनुमंत तुला त्या ठिकाणी थांबल. रूपक्व फळ सुशिला सुंदर वाक्य सुबेवरी आपण साधावी अतिशय गोळांगुळ विकृतू. त्या ठिकाणी हनुमंत त्या ठिकाणी थांबल. आता सासर तर सुंदर असणारं सरोवर निर्माण केलं, औषधी त्या ठिकाणी फळं मुळं आणि साधूचा वेश धारण केला आणि राम 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 नामाचा जप केला, नक्की हनुमंत तुझ्यापाशी. निष्ठा दावळी ब्रह्मज्ञान कथाची दिशा दाखवायचे, ब्रह्मज्ञानी बनायचंय, पंडित बनायचंय आणि पंडित बनून त्या ठिकाणी घात करायचाय. आतिथ्य करावे हनुमंत सुराचा जागा विराम कथा गुंती पडवा कपिनाथा आतिथ्य हनुमंताचा कर, सेवा कर, रामाची कथा सांग. हा? ते महासुर राक्षसी प्रमाणे मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐशी जे कपिंद्राची ते गिळी. अशा पद्धतीनं तू युक्ती साध्य कर की हनुमंताला गिळता यावा तुला. त्या बघण्यासारखी अवस्था कर, बघ जसा टपून बसतो ना आणि मासा गिळतो तशा पद्धतीनं तू त्या ठिकाणी कर. औषधी समिती संस्थाला जायचा पूर्ण सरोवर कमळीय मनोहर त्याच्या कपिंद्र बाबा त्या ठिकाणी असणारा मनोहर असं असणारा सरोवर निर्माण कर, परिस्थिती अशी कर, वातावरण अशी निर्मिती कर, हनुमंतानं पाहिल्याबरोबर त्याचं मन त्या ठिकाणी रामावं. गमन करुणी शीघ्र गती सर्व प्रकारे अशा शक्ती ज्याने मराला पाया मारवती म्हणून वेगानं जा, हनुमंताच्या पुढे जाऊन बस. मी तुझं सांगे कपड गती तवा तू केवळ कपड माझ्यापेक्षा कपटाची मूर्ती तू इसलं काय नाही, मी काय सांगायची तरी गरज आहे. मराला पावला हनुमंत स्वामी मराला पावला रघुनंदन ध्वजत्व हनुमंत जर मरण पाव, हनुमंत जर त्या ठिकाणी थांबला, लक्ष्मण मेला तर राम जिवंत राहणार, राम जिवंत नाही रघुनंदन काहीतरी वाचायला वाचणार नाही. हा? नळनीला जांबुवंत उत्पत्ती मरती राजा गेल्याच्या सर्व मंडळाच्या वीर प्राणाचा त्याग विठ्ठल श्री ज्ञानदेव. वाचक सारिका लाड आणि सूचक नामदेव लाड, माने महाराज आणि कुठे कोरेगाव का साबळे महाराज. पहिल्या परीक्षेला पास आहे, दुसरी परीक्षा द्यायची तुम्हाला, थांबा. चला पटकन. सारिका लाड कोण आहे? नाही का? अनुसया मेहते.